नमस्कार मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण काय करतोय की बाबा ज्या गोष्टीचं ह्या लैंगिक विषयावर ज्या गोष्टी अगदी कॉमन आहेत आपल्या जीवनाचा एक भाग आहेत, पण आपल्याला ज्या ज्या गोष्टी माहीत नाहीत त्याच्यावर थोडासा फोकस करतोय आणि तुमचं नॉलेज त्यातून वाढत असणार किंवा माहिती होत असणार. ज्यांना माहिती त्यांचं काय होईना, पण ज्यांना माहिती नाही त्यांना 100% फायदा होईल ना, हा आपला हेतू आहे. आज अशाच एका नवीन विषयावर आपण थोडंसं चर्चा करू. बऱ्याच आणि हा विषय तसा महत्त्वाचा कोणाला माहिती, ज्यांचं नवीन लग्न जमलंय किंवा लग्न नवीन होणार आहे किंवा लग्न झालेलं आहे, त्यांना अजून मूलबाळ नाही किंवा मुलासाठी ते प्रयत्न चालू आहेत, ह्यांच्यासाठी विशेष फायद्याचे हा विषय. विषय असा आहे, मूल राहण्यासाठी जे संबंध ठेवले जातात ते बाबा एक्झॅक्ट कुठल्या दिवसात संबंध ठेवल्यानंतर परफेक्ट गर्भधारणा होईल. साधा प्रश्न आहे, ही बऱ्याच जणांना माहीत नसतं. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे की लेडीजची किंवा महिलेची जी मासिक पाळी त्याची तारीख त्या महिलेला परफेक्ट माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे समजा कोणाचं 5 तारखेचा महिना असतो, कोणाचा 10चा असतो, 15चा असतो, 18चा असतो, जी काय तारीख असेल ती. आणि एक 4-5 महिने काय करायचं आहे, टिक मार्क करायचं. म्हणजे कसं की बाबा ह्या आपली 15 तारखेची समजा महिना आहे, मग 15 तारखेला ज्या दिवशी मासिक पाळी येईल त्या दिवशी कॅलेंडरवर टिक करून ठेवायची. म्हणजे ती 15 तारीख ध्यानात ठेवा. पुढल्या महिन्यात किती तारखेला, 14ला येते, 15लाच येते का 16ला येते का 17ला येते, ते टिक करा. 5 महिने हे 4-5 महिने केले ना, तर तुम्हाला त्या महिलेला एक गोष्ट कळेल की त्या पुरुषाला एक गोष्ट कळेल की बाबा ही जी सायकल आहे मंथली, ही नेमकी आपल्या बायकोची आपल्या स्त्रीची ही एक्झॅक्ट तिला पॉईंट सापडेल, ती तारीख सापडेल की ह्याच्या 2-3 दिवसातच येते. समजा ती तारीख 16 निघाली की कॉमन 16 तारखेलाच पाळी येते. या ध्यानात ठेवा, फार महत्त्वाचं आहे. मग 16ला पाळी येते ना, तर 16 तारखेपासून कम्प्लीट 14 दिवस मायनस करायचे. किती दिवस? 14. हे 14 दिवस 16 तारखेतून 14 दिवस केले की समजा 2 तारीख आली. मग आता ही 2 तारीख जी निघते ना, तर त्याच्या आधी एक दिवस, 2 तारखेचा एक दिवस आणि 3 तारखेचा एक दिवस. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे 14 तारीख मायनस केली, 14 दिवस मायनस केले, जे तुम्हाला ती तारीख निघेल मासिक पाळीची जी तारीख निघेल त्याच्यापासून 14 दिवस वजा करायचे. ती कोणती तारीख येते त्याच्या आधीचा एक दिवस, ते एक दिवस आणि त्याच्या पुढचा एक दिवस, असे 3 दिवस शरीर संबंध झाले पाहिजेत. त्यात पण 100% गर्भधारणा होणार. याचं कारण तुम्हाला सांगतो. मासिक पाळी येण्याच्या बरोबर 14 दिवस, बघा हा निसर्ग आहे, हा निसर्ग जाणून घ्या. हे निसर्ग चक्र कसं आहे, आपली उत्पत्ती कशी झाली आणि आपण उत्पत्ती पुढच्या जीवाची करण्यासाठी काय केलं पाहिजे. नाही तर समाज आहेच तुम्हाला टोच्या मारायला, ही निपुत्रचे, ही वांजुटीचे, हिला कार्यक्रमाला का बोलू, त्या समाजाचं रक्तवंबाळ करतो समाज. त्याच्यामुळं आपलं कुटुंब परिपूर्ण, आपल्याला कुठला मानसिक त्रास होऊ नये म्हणून आपला हे आटापेटा चाललाय थोडा. आता काय करायचं, 14 जी तारीख आहे मासिक पाळीची त्यापासून 14 दिवस वजा करायची. जी तारीख निघत समजा 2, 1 तारखेला, 2 तारखेला, 3 तारखेला, 3 दिवस संबंध ठेवू शकता तुम्ही. संबंधाची बेस्ट वेळ पाठीची ध्यानात ठेवा, 5 ते 7, 5 ते 6, 4 ते 6, मस्त एकदम. तर ह्याच्यात काय होतं, आता निसर्ग कसा आहे बघा, 14 दिवसच का तर बरोबर मासिक पाळीच्या 14 दिवस आधी स्त्रीबीज तयार होऊन ते बाहेर येत असतं. हे सगळ्यात महत्त्वाचं, हे निसर्ग चक्र आहे. स्त्रीबीज आलं ना, पुरुषबीज आलं ना, त्यांचा संयोग झाला, राहिलं मूल, संपला विषय, सोपं आहे. मग स्त्रीचा, आणि ह्याच्यामध्ये स्त्रीचा अजिबात गुन्हा नाही बरं का, ते मुलगा आणि मुलगी होण्यात, हे ध्यानात ठेवा. एखाद्याला जर मुलीच होत असते ना, त्याला पूर्व जबाबदारी, स्त्री अजिबात नाही. स्त्रीचे गुणसूत्र तर एक्स आहेत, दोन्ही एक्स आहेत. एक आलं म्हणजे एक्सच येणार आहे, दुसरं आलं तरी एक्सच येणार आहे. पण पुरुषाचे गुणसूत्र हे एक्स आणि वाय दोन्ही पण आहेत. एक्स वाय, एक्स तरी जाईल आणि वाय तर जाईल. एक्स वाय, पुरुषाचा वाय गेला, एक्स वाय एकत्र झाला, मुलगा झाला. पुरुषाकडून एक्स गेला, तिकडून एक्सच येणार आहे, एक्स एक्स मुलगी झाली. त्याच्यामुळं सारख्या मुली होण्याला पूर्ण जबाबदार. त्याच्यासाठी मुलींची हत्या करू नका. आणि मुलींची हत्या केल्यावर काय होतं, आता मुली मिळणार त्याला तेच कारण आहेत.
ज्यांनी 2-2, 4-4 मुली मारतात अशी बाम ठेवानी ग बसले तर काळजी करतात, माझ्या मुलाचं कसं जमन, द्या रे द्या. जाऊन द्या गाडी, देवाला सोडा तुझं म्हणा. तू जर 3 अन् 4 कोणी मारल्या असत्यांना गर्भाशयात तुझा देवालाच आपले वाचाशी दिले बेकार राहिलाच, विशेष नाही तिथं काय. त्याच्यामुळं ही जी 14 दिवस आधी स्त्रीबीज बाहेर पडतं हे पाहिलं आपण. आता बघा, स्त्रीबीज किंवा पुरुष बीज ह्यांचे जे शुक्राणू आहेत त्यांचं लाईफ, त्यांचं आयुष्य किती असतं हे बघू आपण. आता ती स्त्रीबीज आहे त्याचं आयुष्य फक्त 24 तासाचं असतं. 24 तासानंतर ते मरून जातात. ध्यानात ठेव, 24 तास. पण 24 तास ते दुसऱ्या विरुद्ध लिंगी ते पुरुषाचे जे शुक्राणू आहे त्याची वाट पाहत असतात. कारण त्यांची एकत्रित झाले की गर्भधारणा होणार 100%, असा विषय. 24 तास ते मरून जातात. पण पुरुषाचे जे शुक्राणू आहेत ते शुक्राणू 72 तासापर्यंत जिवंत राहतात. ध्यानात ठेवा. हा, म्हणजे फरक आहे. मग 14 दिवस आधी आपण जे मायनस केले त्याच्यातून आधीचा दिवस बी घ्यायचा, तो दिवस बी घ्यायचा आणि पुढचा बी, असे 3 दिवस ॲडजस्टमेंट करायला काय हरकत नाही. 100% गर्भधारणा होणार म्हणजे होणार. हे निसर्ग आहे, हे सायन्स आहे, ह्याच्यामध्ये काय विशेष नाही. ह्याच्यामध्ये ते जाणून घ्या. आणि अनेकांना, नवीन जोडप्यांना, नवी किंवा ज्यांचं लग्न होणार आहे बा जमल्यात त्यांना ह्या उपाय आता काय काय ठिकाणी हिंदी आणि इंग्रजीमध्ये सांगणार लय, पण मराठीमध्ये महाराष्ट्रात मी एकटाचे थोडा असं जरा इसकाटून सांगणारा. त्याच्यामुळे ती लोकांना समजतं, बाकी काय नाही. डॉक्टरच्या माड्यावर पैसे घालू नका लय कुठं, किंवा टेन्शन घेऊ नका किंवा काय नका. काय एखाद्याचा पाळणा लेट असतो बा, तसा काय विषय नाही. लय डोक्यात टेन्शन घ्यायचंच नाही अजिबात. मस्त जगायचं तुम्हाला सांगतो. आणि ह्या जे एपिसोड आहे ही माहिती तुम्हाला जर बरी वाटली असेल ना, ती एक लाईक करायला काहीच अडचण नाही. रामकृष्ण हरी माऊली.